नमस्कार. पी-एम किसान योजना असेल, नमो शेतकरी योजना असेल, ह्या दोन्ही योजना पाहायला गेल्या तर एकच योजना आहेत. जे काही शेतकरी लाभार्थी आहेत, अशा शेतकरी लाभार्थ्यांना वर्षाला 6,000 प्लस 6,000 असे अनुदान दिले जाते. तर जे काही नमो शेतकरी योजनेमध्ये किंवा पी-एम किसान योजनेमध्ये जे काही पात्र लाभार्थी आहेत किंवा अपात्र लाभार्थी आहेत, तर यांच्यामध्ये जे काही अपात्र लाभार्थी आहेत, तर त्यांचे कशाप्रकारे जे काही अनुदान आहे, ते अनुदान बंद झालेले आहेत. तर त्यासाठी त्यांनी काय करायला पाहिजे? कोणत्या गोष्टी सुधारायला पाहिजेत? व याच्यापुढे जे पात्र लाभार्थी आहेत, यांनी कोणत्या गोष्टी सुधारायला पाहिजेत? याचा महत्त्वपूर्ण अपडेट्स आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. परंतु अशाच प्रकारचे महत्त्वपूर्ण अपडेट्स मिळवण्यासाठी चॅनलवर जर नवीन असाल, तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. बेल आयकॉन प्रेस केल्याने महत्त्वपूर्ण अपडेट्स नोटिफिकेशनद्वारे काही सेकंदामध्ये तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. चला तर पाहूयात जे काही पी-एम किसान योजना आहे, तर त्यामार्फत जे काही पी-एम किसान शेतकरी योजनेचे लाभार्थी असेल किंवा नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असतील, तर यामध्ये जे काही पी-एम किसानसाठी जे काही लाभार्थी असतील, पात्र लाभार्थी असतील, तेच नमो शेतकरीसाठी पात्र लाभार्थी असणार आहेत. तर त्यांचे जे काही नियम आणि अटी पाहूयात. तर यामध्ये आपण इथे एक पी-डी-एफ ओपन केलेली आहे. तर पी-डी-एफमध्ये जे काही पी-एम किसान आहेत, त्याचे नियम पाहूयात. तेच नियम जे काही अ, नमो शेतकरी योजना असेल, त्या नमो शेतकरी योजनेसाठी लागू असणार आहे. तर इथे सर्वप्रथम पाहणार आहोत. प्रधानमंत्री सन्मान किस सन्मान किसान सॉरी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्र शासनाने राज्यात नमो शेतकरी महासन्मान निधी योजना नोव्हेंबर 2023 पासून सुरू केलेली आहे. त्याच्यानंतर या योजनेत पात्रतेच्या अटी व शर्ती पी-एम किसान योजनेप्रमाणेच असून जे लाभार्थी पी-एम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र आहेत, त्यांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा लाभ मिळेल. ठीक आहे. त्याच्यानंतर अनुदान मिळवण्याचे किंवा हप्ते बंद होण्याचे कारणे व उपाय. तर यामध्ये जे काही अनुदान मिळवण्यासाठी जे काही हप्ते बंद होण्यासाठी काही उपाय हप्ते बंद झाले असतील त्यासाठी काय उपाय करायचे ते आपण पाहूया तिथे. तर इथे सर्वप्रथम जमिनीचे इथे अनुक्रमांक आहे, त्याच्यामध्ये इथे कारणे आणि काय करावे. तर इथे एक नंबरचं आहे जमिनीचे प्रमाणीकरण नसणे म्हणजेच लँड सीडिंग. लँड सीडिंग केलं नसेल तर तुम्हाला काय करायचंय महसूल विभागाशी संपर्क करून जमिनीचे लँड सीडिंग करून घेणे. म्हणजे तुमचे जे काही तालुक्याचा महसूल अधिकारी असेल त्यांच्याकडून तुम्हाला लँड सीडिंग करून घ्यायचे. त्याच्यानंतर 2 नंबरला आहे ई-के-वाय-सी केलेली नसणे. तर ई-के-वाय-सी केलेली नसेल तर काय करायचे? स्वतः सी-एस-सी किंवा गावातील कृषी सहाय्यक यांच्या मार्फत ई-के-वाय-सी करून घ्यायचे. तुमच्या गावामध्ये कृषी सहाय्यक असेल तर कृषी सहाय्यकाकडून ई-के-वाय-सी करून घ्यायचे. तसेच सी-एस-सी सेंटरलाही जाऊन तुम्ही के-वाय-सी करू शकता. त्याच्यानंतर 3 नंबरचं आहे बँक खाते आधार नसणे. म्हणजेच बँक खाता आधार नसणे म्हणजे तुमचं जे काही आधारला बँक अकाउंट आहे ते लिंक नसणे. तर यामध्ये तुम्हाला काय करायचे? बँक खाते आधार लिंक करून घेणे किंवा नजीकच्या पोस्ट डीबीटी इनेबल खाते उघडणे. तुमचे जे काही बँकेमध्ये जाऊन खाते असेल तिथे तुम्हाला लिंक करून घ्यायचे किंवा नजीकच्या पोस्टामध्ये जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन तुम्हाला खाते उघडायचे. त्याच्यानंतर 4 नंबरचा ऑप्शन आहे बँक खाते डीबीटी इनेबल नसणे. तर यासाठी तुम्हाला काय करायचंय? बँक खाते आधार लिंक करून घेणे किंवा नजीकच्या पोस्टात डीबीटी इनेबल खाते उघडणे. जे 3 नंबरमध्ये तेच 4 नंबरमध्येही तुम्हाला करायचंय. त्याच्यानंतर इथे 5 नंबरचा ऑप्शन आहे आधार लिंक बँक खाते बंद असणे. तुमचे जे काही बँक खाते ते बरेच दिवसात ट्रान्झॅक्शन नसेल तर ते बंद असते. तर त्यासाठी तुम्हाला उपाय काय करायचे? तर यामध्ये बँक खाते सुरू करून घेणे. तुमच्या बँकेमध्ये ज्या शाखेमध्ये अकाउंट असेल त्या अकाउंट तुम्हाला चालू करून घ्यायचे. त्याच्यानंतर इथे 6 नंबरचा ऑप्शन आहे बँक खात्यास दुसऱ्या कोणाचे आधार लिंक असणे. तर कधी-कधी असं होतं की जे काही तुमचं बँक खातं असतं तर त्या बँक खात्यामध्ये दुसरं कोणाचं आधार कार्ड लिंक झालेलं असतं. तर त्यामध्ये तुम्हाला काय करायचंय? तर बँकेत जाऊन ते दुरुस्त करून घ्यायचे. जे काही प्रॉब्लेम्स असतील आधार कार्ड रिलेटेड ते तुम्हाला बँकेमध्ये जाऊन दुरुस्त करून घ्यायचे. त्याच्यानंतर इथे 7 नंबरचा ऑप्शन आहे
नोंदणीनंतर आधारमध्ये दुरुस्ती करणे. तर इथे त्यासाठी जो काही पर्याय दिलाय, तर स्वतः किंवा सी मार्फत पोर्टलवर आधार दुरुस्ती करून घेणे. जर तुमचं जो काही रजिस्ट्रेशन तुम्ही केलेलं असेल या अगोदर रजिस्ट्रेशन केलेलं असेल आणि त्यामध्ये आधार कार्डचा प्रॉब्लेम असेल, तर तुम्हाला सी सेंटर असेल इथे जाऊन तुम्हाला त्याची दुरुस्त करून घ्यायची आहे. त्याच्यानंतर 8 नंबरचा ऑप्शन आहे, नोंदणी केल्यानंतरच्या काळात आयकर भरणा करणे. तर जर तुम्ही नोंदणी केली आणि त्याच्यामध्ये जर आय-टी-आर फाईल करत असाल तुम्ही, तर यासाठी तुम्ही अपात्र होऊ शकता. तर इथे तुम्ही पाहू शकता अपात्र होणे. जर तुम्ही आय-टी-आर म्हणजे इन्कम टॅक्स भरत असाल, तर त्यामध्ये तुमचा जो काही अर्ज आहे, तो अर्जही तुम्ही तुमचा अर्ज रद्द केला जाऊ शकतो किंवा तुम्हाला जे भेटत असलेले पैसे ते बंद होणे चालू होऊ शकतं, म्हणजे बंद होऊ शकतात. त्याच्यानंतर 9 नंबरचा ऑप्शन आहे, स्वतः योजनेचा लाभ समर्पित करणे. तर यासाठी काय तुम्हाला उपाय करायचे? योजनेत परत लाभ घेता येणार नाही. जर तुम्ही स्वतः सरेंडर केला असेल, योजनेचा जो काही लाभ आहे, तो लाभ तुम्ही सरेंडर म्हणजे तुम्हाला नकोय असं तुम्ही पत्र दिलं असेल, तर परत तुम्हाला त्या योजनेमध्ये इथे पाहू शकता, योजनेत परत लाभ घेता येणार नाहीये. त्याच्यानंतर 10 नंबरचा ऑप्शन आहे, विविध कारणास्तव अर्ज पात्र इनॅक्टिव्ह असणे. तर भरपूर काही अशी कारणे असतात त्याच्यामध्ये तुमचा जो काही अर्ज आहे तो अपात्र असतो. तर त्यासाठी काय करावं लागणार आहे? तर आपण पात्र असूनही अपात्र घोषित केले असेल, तर सर्व अधिकृत पुराव्यासह कागदपत्रे तालुका कृषी अधिकारी कार्यालय आणून मागे घेणे अर्ज करणे. तुम्हाला काय करायचंय, जे काही तुम्ही पात्र असूनही तुम्हाला अपात्र दाखवलं असेल, तर तुम्हाला तुमचे जे काही पुराव्याचे डॉक्युमेंट्स असतील, ते डॉक्युमेंट्स घेऊन तालुका कृषी अधिकारी असेल म्हणजे तुमच्या तालुक्याला असतील, त्यांच्याकडे जाऊन तुम्हाला पुन्हा अर्ज करून भरून द्यायचे. त्याच्यानंतर इथे 11 नंबरचा ऑप्शन आहे, लाभार्थी मयत झाल्यामुळे अपात्र होणे. जर एखादा लाभार्थी असतो, तो लाभार्थी मयत झाला, की त्यासाठी जो काही अर्ज आहे, तो अर्ज अपात्र होतो. त्याच्यानंतर 12 नंबरचा ऑप्शन आहे, नोंदणीनंतर जमिनीची विक्री केल्याने भूमिहीन होणे. तर जर एखाद्या वेळेस तुम्ही नोंदणी केली आणि तुमची जमिनीची तुम्ही विक्री केली असेल, तर यामध्ये तुम्ही भूमिहीन होता. तर यामध्ये काय पर्याय आहे? तर योजनेत परत लाभ घेता येणार नाही. जर तुम्ही विक्री केलेली असेल, तर तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येत नाहीये. त्याच्यानंतर तुम्हाला 13 नंबरचा आणि शेवटचा ऑप्शन आहे, बँकेकडून व्यवहार ट्रान्झॅक्शन फेल्युअर नाकारणे. त्याला फेल्युअर म्हणजेच नाकारणे. तर बँकेकडून जे काही व्यवहार असतात, तर बँकेचे काही प्रॉब्लेम्स असतील किंवा तुमच्या खात्यामध्ये काही प्रॉब्लेम्स असतील, ते त्याच्यामुळे बँक तुमचे जे काही व्यवहार असतात, ते व्यवहार नाकारतात. तर तुम्हाला यासाठी काय पर्याय करायचे, काय उपाय करायचे, तर बँकेत जाऊन चौकशी करून त्रुटी दूर करणे. म्हणजे जे काही प्रॉब्लेम्स असतील, ते काय प्रॉब्लेम्स असतील ते तुम्हाला सांगण्यात येईल आणि ते तुम्हाला तिथे दुरुस्त करून घ्यायचे. तर अशा प्रकारे जो काही महत्त्वपूर्ण अपडेट आहे, पी किसान योजना असेल किंवा नमो शेतकरी योजना असेल, यांच्यासाठी काय केलं पाहिजे आणि कशामुळे तुमचे जे काही पैसे ते बंद होतील किंवा बंद झालेले असतील, तर याच्यासाठी काय करावे, ही कारणे आपण सर्व इथे पाहिलेली आहेत. तर अशा प्रकारचे महत्त्वपूर्ण अपडेट्स पाहण्यासाठी तुम्हाला चॅनेलला सबस्क्राईब करायचे आणि बेल आयकॉन प्रेस करायचे. बेल आयकॉन प्रेस केल्याने महत्त्वपूर्ण अपडेट्स तुम्हाला नोटिफिकेशनद्वारे काही सेकंदामध्ये मिळत राहतील. तर इथे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका.